एस.एल. फाउंडेशनचे सुनील लकडे यांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश. माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील, जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डाके यांच्या हस्ते पक्षप्रवेश. शहापूर तालुक्यातील एस.एल. फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील लकडे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते सुनील लकडे यांचा भाजपात प्रवेश. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. महिलांसाठी एस.एल. फाउंडेशनच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांना साडी वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी भाजपचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, अशोक इरनक, भास्कर जाधव, सुभाष हरडसर, दीपक बोंबे, विवेक नार्वेकर, पी.के. म्हात्रे, तुकाराम भाकरे, भास्कर बरोरा, गजानन गोरे, राम जागरे, जगन विशे, प्रमोद बसवंत, विलास गगे, मनोज पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुनील लकडे समर्थक, कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील लकडे एस.एल. फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांच्या सोबत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांना शाश्वत करतो. ज्या विश्वासाने त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यांच्या विश्वासाला पुढे तडा जाणार नाही याची खबरदारी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सगळी मंडळी घेऊ. आणि ज्या अपेक्षा त्यांच्या असतील पक्षाच्याकडनं, सरकारच्याकडनं, तर सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक गोष्टींच्या उणिवा त्यांना भासत असतील, त्या उणिवांची त्यांनी चर्चा केल्यानंतर आमच्याकडनं ज्या अपेक्षा त्यांच्या असतील, समाज बांधवांशी संबंधित कामाच्या बाबतीत असतील, त्या निश्चितपणाने पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी त्यांना सहकार्य करणार, अशा प्रकारचाही विश्वास त्यांना मी देतो. त्यांच्या येण्यामुळे शहापूरमध्ये निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी ताकदवर आहेच, पण अजून भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना माणसाला असं वाटायला लागतं आहे की आता माझ्या कामाची व्याप्ती वाढवली पाहिजे. म्हणून सामाजिक क्षेत्रात काम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये काम करावं आणि म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांनी आज सांगितलं की माझं पहिलंच आज भाषण मी केलं. आपल्याकडे एक म्हण आहे की बोलणाऱ्याचे चिंचोकेही विकले जातात आणि न बोलणाऱ्याची बोरंही विकली जात नाही. आता सुनीलने एवढं काम केलं ते जगासमोर त्याला नेता आलं नाही, कारण त्यानं तो कधी बोलला नाही. म्हणून भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच पहिल्या दिवशी पहिलं भाषण करण्याची त्याला संधी दिली. आज सुनील जे काही सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणार आहे ते त्याच्या मुखातून, भाषणाच्या माध्यमातून जनतेच्या समोर निश्चितपणाने नेईल. ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे, भारतीय जनता पक्षाचे संस्कार आहेत. भारतीय जनता पक्ष केलेल्या कामाचा उच्चार लोकांच्या समोर झालं पाहिजे, लोकांना त्याची माहिती झाली पाहिजे, या दृष्टिकोनाचा प्रयत्न करत असते. आणि म्हणून सुनील लकडेचं पहिलं भाषण आज सगळ्यांना भावलं. मी त्यालाही पुढील कामासाठी शुभेच्छा.